नमस्कार विद्यार्थ्यांनो. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स, प्राण्यामधल्या न्यूट्रिशनचे काही प्रकार पाहत होतो. पहिला आपण होलोझोइक न्यूट्रिशन युनिसेल्युलर ॲनिमल्स मध्ये कसं असतं, त्यानंतर अकॉर्डिंग टू द फूड, टाइप ऑफ फूड यानुसार ॲनिमल्स मध्ये क्लासिफिकेशन कसं होतं त्याची माहिती घेतली होती. दुसरा जो टाइप आहे सॅप्रोझोइक न्यूट्रिशन, ॲनिमल न्यूट्रिशन मधला. सॅप्रोझोइक म्हणजे मृतोपजीवी पोषण. आता मृतोपजीवी पोषण म्हणजे काय, तर सम इन्सेक्ट्स, युनिसेल्युलर ॲनिमल्स obtain the nutrients by absorbing the liquid organic material from the dead bodies of other animals or from the environment. काही कीटक किंवा एकपेशीय सूक्ष्मजीव असे आहेत की हे मृत शरीरातील इतर प्राण्यांच्या किंवा इतर सजीवांच्या किंवा वातावरणामधील सुद्धा आजूबाजूच्या वातावरणामधलं द्रवरूप सेंद्रिय पदार्थाचं शोषण करत असतात. ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे सेंद्रिय पदार्थ, आणि त्यातून स्वतःचं अन्न मिळवत असतात. असे जे ॲनिमल्स आहेत आणि त्यांचं जे पोषण आहे, त्यांचं जे न्यूट्रिशन आहे, दॅट इज कॉल्ड अ सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. त्यालाच सॅप्रोझोइक न्यूट्रिशन म्हणायचं. तर खरं तर सॅव्हेंजर्स सुद्धा काय आहेत, मृत प्राण्यांच्या शरीराचे अवशेष खाऊनच जगणारे आहेत. पण सॅप्रोझोइक आणि सॅव्हेंजर्स याच्यामध्ये फरक आहे. सॅप्रोझोइक काही कीटक किंवा सूक्ष्मजीव, जसे की फॉर एक्झाम्पल काही हाऊस फ्लाईज आहेत, ॲन्ट्स आहेत, स्पायडर्स आहेत, म्हणजे माशा किंवा कोळी किंवा मुंग्या आहेत. या काय करतात, मृत सजीवांच्या शरीरामधले ऑर्गॅनिक मटेरियल काय करतात, ऍब्सॉर्ब करून घेतात आणि स्वतःच्या अन्नाची गरज पूर्ण करतात. सच टाइप ऑफ न्यूट्रिशन, अशा प्रकारचं जे न्यूट्रिशन आहे त्याला सॅप्रोझोइक न्यूट्रिशन म्हणायचं. तिसरा जो ॲनिमल न्यूट्रिशन मधला प्रकार आहे दॅट इज पॅरासाइटिक न्यूट्रिशन. इकडे चित्र आहेत बाळांनो बघा. इथे एक मला माहित आहे चित्र, आपल्या परिचयाचं, हे जंताचं आहे. आता have you seen small animals on the bodies of animals like dogs and buffaloes? Which are those animals? आपल्या घरामध्ये कुत्रा असेल किंवा तुमच्याकडे गोठ्यामध्ये म्हैस असेल, अशा प्राण्यांच्या शरीरावर लहान लहान प्राणी असतात. ते कोणते असतात? विशेषतः प्राण्यामध्ये गोचिड असतात, तुम्ही पाहिलं असेल तर. किंवा फ्रॉम वेअर डू दिस लिटल एनिमल्स ऑब्टेन देअर फूड? हे जे छोटे छोटे प्राणी आपल्या पाळीव प्राण्यांच्या किंवा इतर प्राण्यांच्या शरीरावरती आढळतात, ते आपलं अन्न कुठून मिळवत असतील? अर्थातच ज्या प्राण्यांच्या शरीरावरती ते वाढत आहेत त्या प्राण्यांच्या शरीरामधलं ते अन्न मिळवत असणार. आता कशा प्रकारचं ते अन्न मिळवतात किंवा कसं मिळवतात? फ्रॉम वेअर डू द वर्म्स इन द इंटेस्टाईन ऑब्टेन देअर फूड? पोटामध्ये जंत असतात, त्यांना अन्न कुठून मिळतं? अर्थातच ते ज्याच्या पोटामध्ये आहे त्याच्या पोटातूनच मिळवत असणार. थोडक्यात काय आहे, तर काही छोटे छोटे प्राणी आहेत, जसे की लाऊस आहे, बेडबग आहे, टीक आहे. हे प्राणी दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरावरती वाढतात, किंवा काही प्राणी राऊंड वर्म्स किंवा टेपवर्म सारखे प्राणी दुसऱ्या प्राण्यांच्या शरीराच्या आतमध्ये पण वाढतात आणि स्वतःचं अन्न काय करतात, मिळवतात. आता हे जे प्राणी आहेत त्यांचं जे न्यूट्रिशन आहे, अशा प्रकारचं अन्न मिळवण्याची जी पद्धत आहे त्याला पॅरासाइटिक न्यूट्रिशन म्हणायचं. अशा प्रकारच्या प्राण्यांचं न्यूट्रिशन आहे त्याला पॅरासाइटिक न्यूट्रिशन. बघा हा, सम ॲनिमल्स डिपेंड अपॉन अदर ॲनिमल्स फॉर फूड. काही प्राणी हे इतर सजीवांवरती अन्नासाठी काय असतात, अवलंबून असतात, इतर प्राण्यांवरती अन्नासाठी अवलंबून असतात. They can obtain the food only from animals on whom they are dependent. ते काय करतात, ते त्यांच्याकडूनच अन्न प्राप्त करतात ज्या प्राण्यांवरती ते डिपेंड असतात.
त्यांच्याकडूनच त्यांना फक्त अन्न मिळवता येतं. दुसरी त्यांची अन्न मिळवण्याची कोणत्याही प्रकारची पद्धत असत नाही. म्हणजे थोडक्यात ज्या प्राण्यांच्या शरीरावरती असे प्राणी वाढतात, त्या ज्या प्राण्यांच्या शरीरावरती वाढलेत ना त्यांना त्याचा होस्ट म्हणायचं. त्या होस्टच्या शरीरातून आपलं स्वतःचं अन्न ते मिळवतात. अशा प्रकारचे जे प्राण्यांची न्यूट्रिशन मेथड आहे त्याला दिस इज कॉल्ड ॲज पॅरासायटिक न्यूट्रिशन. त्याला काय म्हणायचं? पॅरासायटिक न्यूट्रिशन. त्याला पॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणजे परजीवी पोषण असे म्हणतात. आता यामध्ये दोन प्रकारचं पॅरासायटिक न्यूट्रिशन आहे बाळा. आता बघा, सम ॲनिमल्स लिव्ह ऑन द बॉडी सरफेस ऑफ अदर ॲनिमल्स. काही प्राणी इतर प्राण्यांच्या शरीराच्या वरती वाढतात. अँड ऑब्टेन देअर फूड बाय सकिंग देअर ब्लड. ते आपलं अन्न त्या प्राण्यांचं रक्त काय करतात? शोषून घेतात आणि मिळवतात. म्हणजे काही प्राणी इतर प्राण्यांच्या शरीरावरती वाढतात आणि रक्त शोषून घेऊन आपलं अन्न मिळवतात. अशा प्रकारचे जे पॅरासाइट आहेत हे सुद्धा पॅरासाइटिकच आहेत, फक्त ते शरीर होस्ट प्राण्याच्या शरीराच्या बाहेर राहतात. त्यांना काय म्हणायचं? एक्टोपॅरासायटिक न्यूट्रिशन. एक्टोपॅरासायटिक म्हणजे बाह्य परजीवी. परजीवीच आहेत पण शरीराच्या बाहेर राहून अन्न मिळवत आहेत आणि म्हणून त्याला बाह्य परजीवी म्हणायचं. सच ॲनिमल्स आर कॉल्ड एक्टोपॅरासाइट्स. त्यांच्या मेथडला एक्टोपॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणायचं. त्यांची अन्न मिळवण्याची जी पद्धत आहे त्याला एक्टोपॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणजे बाह्य परजीवी पोषण म्हणायचं. आणि जे प्राणी अशा प्रकारचे अन्न मिळवत आहेत, अशा प्रकारे अन्न मिळवतात त्यांना एक्टोपॅरासाइट म्हणजे बाह्य परजीवी म्हणायचं. कोण आहेत बाह्य परजीवी? लाऊस आहे, बेडबग आहे, टीक आहे, म्हणजे उवा आहेत किंवा ढेकून किंवा प्राण्यांच्या शरीरावरती वाढणारे गोचिड जे आहेत ते या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये येतात. पण आता सगळेच शरीराच्या बाहेर राहून अन्न मिळवतात असं नाही. ॲनिमल्स लाईक टेपवर्म किंवा राऊंड वर्म. टेपवर्म आणि टेपवर्मला मराठीमध्ये पट्टकृमी आणि राऊंड वर्मला गोलकृमी म्हणायचं. जंत आहेत ना आपल्या पोटामध्ये ते राऊंड वर्म मध्ये येतात बाळांनो. म्हणजे त्याचे प्रकार थोडक्यात. लिव्ह इनसाइड द बॉडी ऑफ अदर ॲनिमल्स. ते काय करतात? दुसऱ्या सजीवांच्या शरीराच्या आतमध्ये वाढतात आणि ऑब्टेन देअर फूड. त्याच्या शरीराच्या आतमध्ये प्रवेश मिळवतात आणि त्याच्या शरीराच्या आतमध्येच राहतात आणि तिकडून आपलं अन्न मिळवतात. अशा प्रकारचे जे न्यूट्रिशन आहे त्याला एंडोपॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? एंडोपॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणजे अंतपरजीवी पोषण. म्हणजे शरीराच्या आतमध्ये राहून ते अन्न मिळवतात. आणि अशा प्रकारे अन्न मिळवणारे जे प्राणी आहेत अशा प्राण्यांना आपण काय म्हणणार? एंडोपॅरासाइट्स. त्यांना काय म्हणणार? एंडोपॅरासाइट म्हणजे अंतपरजीवी प्राणी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्याच्यामध्ये राऊंड वर्म्स आहेत, टेप वर्म्स आहेत, हे त्या कॅटेगरीमध्ये येतात. थोडक्यात पॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणजे जे ॲनिमल्स दुसऱ्या प्राण्यांवरती किंवा त्यांचं रक्त शोषून घेऊन स्वतःचं अन्न मिळवत असतात किंवा दुसऱ्या प्राण्यावरती अन्नासाठी अवलंबून असतात त्यांना आपण पॅरासायटिक त्यांचं जे न्यूट्रिशन मेथड आहे त्याला पॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणायचं. अशा प्राण्यांना पॅरासाइट्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पण दोन प्रकारचे पॅरासायटिक न्यूट्रिशन आहे. एक आहे एक्टोपॅरासायटिक न्यूट्रिशन. काही ॲनिमल्स इतर ॲनिमल्सच्या बॉडी सरफेसवर राहतात आणि तिकडून ब्लड सक करून आपलं अन्न मिळवतात. त्यांना एक्टोपॅरासायटिक न्यूट्रिशन असलेले प्राणी म्हणायचं. आणि ते जे प्राणी आहेत त्यांना एक्टोपॅरासाइट्स म्हणायचं. जसे की लाऊस, बेडबग, टीक हे एक्टोपॅरासाइट्स आहेत. आणि काही ॲनिमल्स टेपवर्म किंवा राऊंड वर्म जंत जे आहे ते त्या ॲनिमलच्या शरीराच्या आतमध्ये वाढतात आणि मग तिकडून आपलं अन्न शोषून घेतात. अशा ॲनिमलची जी न्यूट्रिशन मेथड आहे त्यांना एंडोपॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणायचं. या प्रकारे अन्न मिळवणारे जे प्राणी आहेत त्यांना एंडोपॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणायचं. आणि अशा प्रकारे अन्न मिळवणारे जे पॅरासाइट आहेत त्याला एंडोपॅरासाइट्स म्हणायचं. आपलं प्रकरण इथेच संपलं आहे बाळांनो. या प्रकरणाचा जो एक्सरसाइज आहे, जो स्वाध्याय आहे तो व्यवस्थित तुम्ही सोडवायचा आहे. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.